अमरावती के अचलपुर अत्याचार मामले में आरोपी को कड़ी सजा की मांग तेज हो गई है। महिला संगठनों ने चंद्र बाजार पुलिस स्टेशन पर प्रदर्शन कर पॉक्सो के तहत कार्रवाई और सुरक्षा व्यवस्था मजबूत करने की मांग उठाई। अमरावती जिले के अचलपुर में सामने आए लैंगिक अत्याचार मामले ने लोगों में भारी आक्रोश पैदा कर दिया है। इस मामले में मुख्य आरोपी के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग को लेकर महिला सशक्ति संगठन सक्रिय हो गए हैं। चंद्र बाजार में बड़ी संख्या में महिलाएं पुलिस स्टेशन पहुंची और जोरदार प्रदर्शन किया। प्रदर्शनकारियों ने आरोपी को पॉक्सो एक्ट के तहत मामला दर्ज करने की मांग की। साथ ही घटना से जुड़े होटल, लॉज और कमरों के मालिकों पर भी सख्त कार्रवाई की मांग की गई। महिलाओं ने शहर में कानून व्यवस्था मजबूत करने के लिए प्रमुख स्थानों पर सीसीटीवी कैमरा लगाने और स्कूल कॉलेज क्षेत्रों में सुरक्षा बल तैनात करने की भी मांग रखी। इस दौरान स्थानीय जनप्रतिनिधियों ने भी प्रशासन से त्वरित और कड़ी कार्रवाई की अपील की है। मनीष नांगलिया, नगराध्यक्ष चांदूर बाजार नगरीचे आणि मी जे अचलपूर हे अश्लील घटना घडलेली आहे तिथे हे सगळं पाहून आम्हाला खूप जास्त हे झालेलं आहे। त्यानंतर आम्ही आमच्या पहिल्याच मीटिंगमध्ये हा ठराव पास केला की सर्वीकडे आम्ही 76 कॅमेरे लावणार आहोत आणि ते जिथे कोणतीही अशी अश्लील घटना बोलो या कुठं भानगड बोलो तर हा डायरेक्ट आपल्या पोलीस स्टेशनमध्ये सायनर वाजणार आहे आणि जाधव सरांना माहीत होणार आहे। हो 100% तो नाही झाला पण 80% ठराव पास झालेला आहे। नाही, आम्ही या पोलीस स्टेशनला ऑलरेडी आम्ही परतवाड्यालाच ती मागणी केली आणि त्याच्यानंतर महिलांच्या उठावानंतरच त्याला अटक पण झाली। आत्ता आम्ही चांदूर बाजारला एवढ्यासाठी आलो की या घटना आता वारंवार घडू नये यासाठी आम्ही आमच्या शहरामध्ये काय पूर्वसूचना देऊन प्रभागांकडनं, प्रशासनाकडनं, नगर परिषद असेल, डेपो मॅनेजर असतील, पोलीस डिपार्टमेंट असेल, ह्या सगळ्यांनी शहरामध्ये CCTV कॅमेरे लागले आहेत का किंवा इथे स्ट्रीट लाईट आहे का, या काही छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत, जे क्लासेस आहेत ज्या ठिकाणी मुली जातात त्या ठिकाणी आपले गस्त आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींची आज शहानिशा आम्ही या ठिकाणी केली। त्याच्यामध्ये नगराध्यक्षांनी सांगितलं की आम्ही आत्ता, एवढे दिवस नव्हते पण आत्ता आम्ही CCTV कॅमेऱ्यासाठी प्रस्ताव टाकला आहे ते त्यांना देऊ आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींवर उपाययोजना करण्यासाठी आजची अतिशय महत्त्वपूर्ण बैठक आमची पोलीस डिपार्टमेंटसोबत झाली। चलो, पोरांची हिंमत झाली। पुढच्या पिढीला जर आम्हाला काही संदेश द्यायचा असेल तर कुणाचाच धाक राहणार नाही आणि पोलीस जर त्याच्यासोबत वाढदिवस रस्त्यावर साजरा करत असेल अशा पोलिसांना सस्पेंड केलं पाहिजे। मग पोलीस डिपार्टमेंटचे वरिष्ठ अधिकारी काय करत होते, त्यांनी काय केलं, त्यांना सस्पेंडच करायला पाहिजे, दुसरं पर्यायच नाही।